नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 34व, उपदेश कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 10 आणि आपला भाग चाललाय 212वा. आपण 7वा दोहा ऐकूयात. जैसे उपजे पेड़ सो तसे निभय औरे, पैका पैका जोड़ता जुड़सी लाश करोड़ी. जैसे उपजे पेड़ सो तसे निभय औरे, पैका पैका जोड़ता जुड़सी लाख करोड़ी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. झाडावर तयार झालेले सुंदर फळ जर शेवटपर्यंत तसंच सुरक्षित ठेवता आलं तर तो प्रयत्न स्तुत्य आहे. एक एक पै जोडत राहिलं की लाखो करोडोंचं धन जमा होतं. इथे पेड म्हणजे वृक्ष हा शब्द ब्रह्मबोधक आहे. फळ झाडावरून पक्व झालं की ते पडतं आणि लगेच 1-2 दिवसातच खराब व्हायला लागतं. झाडावरून फळ खाली पडतं तसंच जीव ब्रह्मरूपी झाडापासून विलग होतो. ब्रह्मरूपी वृक्षापासून विलग झाला तर तो तसाच ब्रह्मस्वरूप राहत नाही. आपल्या मूळ स्थानापासून ढळल्यावर फळ जसं विकारी होतं तसाच आत्मा ब्रह्मापासून विलग होतो आणि या मायेच्या पाशात तो आपलं स्वरूप विसरतो. मायाबद्ध होऊन विकारी होतो. आता त्याला जीव अशी संज्ञा मिळते. त्याचं ते मूळ स्वरूप तसंच टिकवून ठेवण्यासाठी मनुष्याने प्रयत्न करायला हवेत. थोडी थोडी साधना करायला हवी. थोडं थोडं धन जमा केलं की जशी धनाची रास होते त्याप्रमाणे साधक जर थोडी थोडी साधना करेल तर मुक्तिरूपी धन त्याच्या हातात येईल. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वृक्षावरती फळ जे होय जरी तसेची राहे, धन जोडता पै पैने मग लाख करोड होई. वृक्षावरती फळ जे होय जरी तसेच राहे, धन जोडता पै पैने मग लाख करोड होई. पुढचा दोहा 8वा ऐकूयात. कबीर हरि के नाव सु प्रीति रहे एकतार, तौ मुख तै मोती झड़े हीरे अंत न पार. कबीर हरि के नाव सु प्रीति रहे एकतार, तौ मुख तै मोती झड़े हीरे अंत न पार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की साधक जर भगवंताच्या नामाशी निरंतर आणि दृढ प्रेमाने बांधलेला असेल तर त्याच्या मुखातून अनमोल वचनं बाहेर पडतील आणि त्या वचनांमध्ये सार तत्वरूपी अनमोल हिऱ्यांचं भांडार असेल, तयार होईल. कबीरांनी इथे हरिनामाचं महात्म्य गायलेलं आहे. हरिनाम घेणारा भक्त कधीही दुर्वचन बोलणारच नाहीत, कारण तो सर्वच्या ठिकाणी हरीलाच पाहत असतो, आत्मरूप पाहत असतो. सहज बोलणं, हित उपदेश अशी त्याची वचनं असतात. त्याच्या सहज बोलण्यातूनही हितोपदेशच प्रकट होत असतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रीती करी हरिनामावरती वाणी गोड अपार, मुखात त्याच्या अमोल वचने सार तत्व भांडार. प्रीती करी हरिनामावरती वाणी गोड अपार, मुखात त्याच्या अमोल वचने सार तत्व भांडार. पुढचा 9वा दोहा ऐकूयात. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोई,
अपना तन शीतल करे और नको सुख होई। ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोई। अपना तन शीतल करे और नको सुख होई। आपा आपा म्हणजे अहंकार. आपण ह्याचा अर्थ ऐकूयात. वाणी अशी बोलावी की ज्यात अहंकार नसेल. असं केल्यामुळे आपलं मनही शांत होतं आणि दुसऱ्यांनाही सुखच मिळतं. वचन कसं असावं ते कबीरांनी इथे सांगितलेलं आहे. आपल्या बोलण्यातून कधीही अहंकार डोकवता कामा नये. अशा बोलण्यामुळे स्वतःलाही समाधान मिळतं आणि ऐकणाराही सुखावतो. मधुर बोलण्याची सर्व संतांनी प्रशंसा केलेली आहे. मनुस्मृतीत देखील म्हटलेलं आहे की वाक्चैव मधुरा श्लक्षणा प्रयोज्य धर्ममिच्छता ययास्योद्विजते वाचा नालोक्याता मुदीरयेत. मनू म्हणतो की धर्माची इच्छा करणाऱ्या मनुष्याने मधुर वचनच बोलावं. ज्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असं वचन बोलू नये. त्यामुळे इहलोक आणि परलोक अंतरतो. मधुरवाणीचा अंगीकार हे एक संत लक्षण आहे. अर्थातच हे मधुर वचन वरवरचं नसावं. ही मधुर वाणी मनातून व्यक्त झाली पाहिजे. पोटी एक आणि ओठी दुजे अशा प्रकारचं बोलणं नसावं. त्यात अहंकार तर असूच नाहीये आणि जोपर्यंत समदृष्टी होता येत नाही तोपर्यंत अहंकार शमणार नाही. जेव्हा अहंकार जागृत असतो तेव्हा त्याच्या बोलण्यातून द्वेष, घृणा आणि वैरभाव प्रकट होत असतो. तोच जर समबुद्धी होईल तर वैरभाव संपेल आणि मुखातून मधुर वचनं बाहेर पडतील की ज्यामुळे ऐकणारा देखील सुखावेल. आता आपण ऐकूयात मराठी साखी. अहं विना वाणी बोलावे शीतल करी शरीर. श्रोता ही होई शांत तो सांगत से कबीर. अहं विना वाणी बोलावे शीतल करी शरीर. श्रोता ही होई शांत तो सांगत से कबीर. पुढचा 10वा दोहा ऐकूयात. कोई एक राखे सावधान चेतन पहरे जागी. बस्तन बासन नाखिसई चोरन सकई लागी. कोई एक राखे सावधान चेतन पहरे जागी. बस्तन बासन नाखिसई चोरन सकई लागी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की मनुष्य जर सावध राहील, जागता पहारा ठेवील तर त्याच्या घरातील किमती चीजवस्तू कोणालाही चोरता येणार नाहीत. कबीरांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की साधकाने सतत जागृत राहायला हवं. नाहीतर काम, क्रोधादी चोर त्याचे सद्गुण रूपी धन लुटून न्यायला टपलेलेच आहेत. तेव्हा मनात कोणताही विकार उत्पन्न होऊ देऊ नये आणि साधकाने चेतनी पहरई जागी म्हणजे आत्मतत्वाच्या बाबतीत सतत जागृतच राहायला हवं. आपण ब्रह्मस्वरूप आहोत याचं स्मरण सतत ठेवायला हवं. षड्रिपूंना मनात थारा देता कामा नये. अशा साधनेनेच मनुष्य आत्मतत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथेच संपवूयात. सावधान तू राही साधका प्रवेशतील विकार. आत्मधन राखी सुरक्षित सांगत से कबीर. सावधान तू राही साधका प्रवेशतील विकार. आत्मधन राखी सुरक्षित सांगत से कबीर.